नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी. शिर्शी ते बार्शी असा 3 जिल्ह्याचा विस्तारित लोकसभा मतदारसंघ म्हणून परिचित असलेला धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच ऐन निवडणुकीच्या काळात काही ना काही मुद्द्यांवरून चर्चेत असतो. मागच्या वेळी या ठिकाणी विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी कापल्यानंतर हा मतदारसंघ चर्चेत आला होता. यंदा महायुतीच्या तिन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केलेला होता. त्यामुळे या मतदारसंघाच्या जागेचा तिढा सुटण्यासाठी विलंब झाला आणि अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाने या मतदारसंघात बाजी मारली होती. राष्ट्रवादीकडून अर्चनाताई पाटील या ठिकाणच्या अधिकृत उमेदवारी त्यांची जाहीर झाली होती आणि याच धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आज आपण आहोत आणि आपल्यासोबत आहेत एक यशस्वी उद्योजक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत सर. सावंत सर, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी हा आहे की या ठिकाणच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारामध्ये आता आपली यंत्रणा अगदी सक्रिय झाली आहे. कशा प्रकारचा प्रचार सध्या सुरू आहे? तुम्ही बघितलं असेल की 15 मार्च नंतर संपूर्ण देशामध्ये आचारसंहिता डिक्लेअर झाली आणि लोकसभेचं ज्यावेळेस निवडणुकीचं वार वाहत होतं त्यावेळेसच आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणजे जसं सत्तांतर झालं आणि कुठल्याही कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या कुठल्याही पक्षाच्या सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल, ज्या वेळेस उमेदवारीचा प्रश्न आला, ज्या वेळेस उमेदवारीच्या विषयी चर्चा होत गेली, त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस ठणकावून सांगत होतो की पारंपरिक पद्धतीनं धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेची आहे. कारण आतापर्यंत जर बघितलं असेल तर 1 वेळा काँग्रेस, 1 वेळा राष्ट्रवादी, आउट ऑफ 10 आणि 8 वेळा ह्या ठिकाणी शिवसेना विजयी झालेली आहे. आणि त्या धर्तीवरती आणि या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जो मतदार आहे त्याची मानसिकता आणि त्याची असलेली शिवसेनेची अटॅचमेंट हा त्याचा बेस होता. आणि त्या बेसवरती ज्या वेळेस कुठल्याही नेत्यानं, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, आणखी कुठला अलाइड पार्टी आमच्याबरोबरची NDA मधली, त्यांनी ह्या ठिकाणचा लोकसभेचा विषय काढला तर त्यावेळेस मी ठणकावून सांगितलं होतं की ही जागा शिवसेनेचीच आहे पारंपरिक पद्धतीनं आणि ह्या ठिकाणचा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल, अशा पद्धतीचं एक वातावरण होतं. पण ज्यावेळेस 3 पक्षाचे नेते एकत्र बसले, ह्या ठिकाणी चर्चा झाली आणि मग नेते ज्यावेळेस चर्चा करतात आणि खाली आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आदेशित करतात, साहजिक आहे की 3-3, 4-4 महिने माझा पुतण्या धनंजय सावंत यानं प्रचार केला होता ह्या ठिकाणी महायुतीच्या बाबतीत. आणि असा प्रचार वैयक्तिक असा नाही की मी उभा राहणार वगैरे अशा पद्धतीचं नाही, की महायुतीचा उमेदवार कोणीही असेल ह्या ठिकाणी आपण ती विजयश्री खेचून आणणार, ह्या पद्धतीची चर्चा आणि ह्या पद्धतीचं त्याचे 2 फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या प्रचाराच्या. आलं लक्षात? म्हणजे जानेवारीला प्रचार सुरू केला, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 16 मार्चला आचारसंहिता कंप्लीट होत होती, त्या सुरू झाली, त्या दिवसापर्यंत 2 फेऱ्या प्रचाराच्या त्यानं पूर्ण केल्या होत्या. आणि मग जसं आपण पुढे गेलो आणि मग ही 3 नेत्यांची बैठक झाल्यानंतर कळलं की ही जागा राष्ट्रवादीला सोडली गेली. सावंत साहेब, खरं तर धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी आपल्या माध्यमातून विकासाचं नेमकं विजन काय? कारण उद्योजक असलेले राजकीय नेते आणि विशेष करून आपण धडाकेबाज पद्धतीने सर्वात आधी निर्णय घेणारे नेते अशी आपली प्रतिमा आहे. तर या धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी आपल्या माध्यमातून नेमकं विकासाचं विजन काय? धाराशिव जिल्हा ज्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र झाला किंवा महाराष्ट्राची निर्मिती 1960ला झाली, त्यावेळेसपासून देश पातळीवरती आपला जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे. म्हणजे 1960 पासून आजपर्यंत जर विचार केला, इतकी वर्ष आकांक्षित हा जो टपका आहे, ब्लॅक डॉट आपण त्याला म्हणू, तो पुसण्याचा कुठल्याही नेत्याने या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला नाही असं माझं मत आहे. आणि मग ह्याची कारणं काय? आकांक्षित जिल्हा, जास्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा, कुठलंही विकासाचं केंद्र नाही, पाण्याची अवस्था अशा पद्धतीचं, कुठलंही ज्याला आपण खात्रीशीर उत्पन्न देणारी शेती ज्याला आपण म्हणू, बागायती शेती, किंवा ह्या ठिकाणी पाण्याचा स्तोत्र 24/7 बाय इयर
अवेलेबल असणारा एखादा स्तोत्र कुठलाही ह्या ठिकाणी नाही. आणि मग पारंपरिक पद्धतीनं ह्या ठिकाणच्या नेत्यांची मानसिकता जर आपण बघितली 1960 पासून आतापर्यंतच्या, तर मग जे ह्या ठिकाणी विकासापासून जो जिल्हा वंचित राहिला त्याचं मूळ कारण आहे पाणी. आणि दुसरी गोष्ट की हा परिसर पर्जन्यमायेच्या छायेत येतो, हा पूर्ण पट्टा. त्याच्यामुळे ह्या ठिकाणचा जर इयरली 100 वर्षाचा इतिहास बघितला तर रेनफॉल अतिशय कमी आहे. म्हणजे जर प्रचंड पाऊस झाला तर 70 ते 80% वेळा हा भाग दुष्काळी असतो. आणि प्रचंड पाऊस झाला तर 30% कुठंतरी सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा 1-2% पाऊस जास्त पडतो. ह्या पद्धतीचं ह्या ठिकाणची परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती अशी आहे. शेती प्रचंड मोठी. शेतीचा मालक ज्याला वतनदार म्हणू, हा सुद्धा 10 एकर, 20 एकर, 50 एकर, 100 एकर, 200 एकर अशा पद्धतीचा मालक आहे. पण त्याला शेती पिकवण्यासाठी पुरेसं पाणी नाही, त्या ठिकाणी ती भौगोलिक परिस्थिती नाही. त्याच्यामुळं त्याला सालचंदी ज्याला आपण म्हणू, वर्षाला त्याच्या उदरनिर्वाह करण्यासाठी जेवढा माल लागतो तेवढा सुद्धा 10-10, 20-20 एकराच्या मालकाच्या शेतीमध्ये पिकत नाही, कारण बरीचशी शेती ही जिरायती शेती आहे. आणि म्हणून 1960 पासून आतापर्यंत या भागातल्या जितके काही तालुके आहेत आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये, घरटी 1-2 मुलं आज पोटापाण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा आपला संसाराचा गाडा ओढण्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे जमोल तो उद्योगधंदा असेल, पडलेलं कुठलंही काम असेल, कारण पोटापुढं कुठलीही अस्मिता, कुठलंही स्वाभिमान टिकत नाही. आणि म्हणून आपला घरगाडा चालवण्यासाठी, आपला संसार ओढण्यासाठी घरटीने 1-2 मुलं, मग त्या ठिकाणी शिपायाचं काम असेल, हमालीचं काम असेल, ड्रायव्हरचं काम असेल, जे मिळेल ते काम, पडेल ते काम ह्या ठिकाणी ती आज आमची पोरं त्या ठिकाणी करतायत. आणि आपल्या गावाकडे पैसे पाठवून ह्या ठिकाणचा, आपल्या आईवडिलांचा, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत. ही आजपर्यंतची परिस्थिती होती. आपल्याकडे आरोग्य खातं आहे, तर आरोग्य खात्याच्या माध्यमातून धाराशिवमध्ये आगामी काळात नेमका आपण महत्त्वाच्या विकास कामासंदर्भात काय कोणती कामं नेमकी करणार? आरोग्य खात्याच्या माध्यमातून जो मी विकास केला त्याच्यावरती मी आत्ता म्हणजे तुमचा वेळ फारसा घेणार नाही. वर्षपूर्ती म्हणून मी माझं कॉपी टेबल तयार केलेलं आहे. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आत्तापर्यंत एकाही आरोग्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतलेले नाहीत अशा पद्धतीचे निर्णय, जसं मी ह्या खात्याचा कारभार सांभाळला त्यापासून वर्षपूर्तीपर्यंत 22 निर्णय ह्या खात्यामध्ये घेतलेले आहेत. आणि ते निर्णय न भूतो न भविष्यती, आणि ह्या खात्याला एक वेगळ्या प्रकारचं एक स्टेपअप करणं, ह्या पद्धतीचं मी ते काम ठिकाणी केलं आहे. तुम्ही बघितलं असले, अगदी थोडकी मोजकी त्याच्यातली 1-2 उदाहरणं देतो. जसा खात्याचा कारभार सांभाळला तसं पहिलं अभियान मी राबवलं, माता सुरक्षित घर सुरक्षित. जवळपास 4,39,00,000 माझ्या माता बहिणींचं परीक्षण केलं, तपासण्या पूर्ण केल्या आणि त्याच्यावरती उपचारही केले गेले. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल, जागरूक पालक सुदृढ बालक ही दुसरी संकल्पना मी महाराष्ट्र शासनाला दिली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली गेली. त्यामध्ये जवळपास 2,92,00,000 बालकांच्या तपासण्या केल्या. त्यामध्ये मी ग्रुप केले होते की 0 to 6, 6 ते 11 आणि 11 ते 18 अशा पद्धतीचा वयोगट होता. आणि त्याही तपासण्या पूर्ण केल्या. म्हणजे मुलामध्ये जन्मजात अनुवंशिक जे काय फॉल्ट असतील, कानाचा, ऐकण्याचा, बघण्याचा, चालण्याचा, जे काय असेल ते, त्या पद्धतीनं मेडिकली लँग्वेजमध्ये ते पूर्ण चेक करून घेतलं आणि त्याच्यावरती तात्काळ उपचार, मोफत उपचार ती यंत्रणा सुरू केली. त्याच्यानंतर मी तिसरं अभियान माझ्या महाराष्ट्र शासनाला दिलं. कुठलं दिलं असेल? आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे. कारण आज तरुण भारत म्हटलं जातं. भारत देश हा तरुण आहे. का तरुण आहे? तर 18 ते 29 वयोगटातला जवळपास 70% तरुण आहे. आणि हे तरुण उद्याची आपली भावी पिढी आहे. हे भारताचं भविष्य त्यांच्या हातात आहे. आणि म्हणून हे स्लोगन दिलं. कुठलं? आरोग्य तरुणाईचे आणि वैभव महाराष्ट्राचे. आणि म्हणून जे काही जाणकार मंडळी आहे, हे स्लोगन ऐकल्यावर ते अतिशय खुश झाले. आणि त्यांनी हे अनाहूत मला एक सल्ला दिला की तानाजीराव, हे तुम्ही करताय अतिशय प्रचंड मोठं काम आहे, ह्याची व्याप्ती तुमच्या लक्षात येणार नाही, पण शहरी भाग असेल, जिथं कॉस्मोपॉलिटन सिटी असेल, ह्या ठिकाणी अशा पद्धतीचे बोर्ड हे तुम्ही परमिट रूम बिअर बारच्या समोर लावा आणि कॉलेजच्या गेटच्या समोर लावा. जी तरुणाई आज देशाचं भवितव्य म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो, त्यांना कुठंतरी ह्या स्लोगनमधनं एक मेसेज जाईल की आपलं हे वय नाही, ह्या प्रगतशील भारताचं, विकसनशील कोंड विकसित देशाकडे जाण्याचा जो मार्ग आहे, तो आरोग्य जर जपलं
आपल्या तरुणाईनं कुठल्याही मोहाच्या किंवा कुठल्याही व्यसनाच्या अधीन न जाता जर आपण घडलो स्वतः, तर आपला देश घडणार आहे. आणि देश घडल्यानंतर आपण विकसनशील देशाकडं, विकसित देशाकडं जे स्वप्न आपल्याला भारताचे पंतप्रधान आणि विश्वनेते नरेंद्रभाई मोदी यांनी दाखवलेलं आहे, ते आपण यशस्वी करून दाखवू. त्याच्यासाठी ह्याची व्याप्ती वाढली पाहिजे असं प्रत्येकानं सांगितलं. आणि जवळपास तुम्ही बघितलं असेल 3.5 कोटी तरुण, म्हणजे 18 वर्ष वयावरील तरुण आजोबापर्यंतचे ह्या सगळ्यांच्या तपासण्या पूर्ण केल्या, त्याच्यावरती मोफत उपचार केले. ह्या झाल्या संकल्पना. आरोग्य खातं म्हटल्यानंतर जे स्ट्रीमलाईन आहे, सिस्टम आहे, फायदे येतात जातात, बदल्या मुक्त बघितलं असेल. त्याच्यानंतर सगळ्यात ऐतिहासिक निर्णय तुम्ही बघितला असेल, 11,000 जी भरती होती अ टू ड गटाची, ती भरती सुद्धा मी TCS कडनं आम्ही एक्झाम घेतली. TCS कडनं एक्झाम घेऊन त्याच्या अगोदरच्या तत्कालीन मंत्र्याच्या काळात काय घडलं हा सगळा इतिहास तुमच्या समोर आहे. मला वाटतं तुम्ही तरी मीडियातली लोक आहात, त्याच्यामुळे तुमच्याकडे सगळी हिस्ट्री असते. बरोबर आहे. 300 कोटीचा घोटाळा, 400 कोटीचा घोटाळा, पेपर फुटला, पुन्हा ती परीक्षा रद्द केल्या गेल्या, हायकोर्टमध्ये गेले, त्यांनी ते रद्द करून केलं. पण ज्यावेळेस आम्ही TCS कडे गेलो, माझ्या कालखंडामध्ये ही परीक्षा ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी कॉपीची केस सुद्धा झाली नाही, पेपर फुटी तर दूरच. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर 11,000 मुलांची भरती मेरिटप्रमाणे झाली. त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांना ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी पसंती क्रमांकानुसार, मेरिटनुसार त्यांच्या जागा त्या ठिकाणी भरल्या गेल्या. त्याच्यानंतर 1550 डॉक्टर ह्यांची मेरिटप्रमाणे ऑनलाईनवरती मेरिट लिस्ट टेस्ट करून मुख्यमंत्र्यांनी एका क्लिकवरती त्यांच्या ID मध्ये 1450 डॉक्टरांची भरती एका क्लिकवरती एका दिवसामध्ये केली. त्याच्यानंतर बदलीचं प्रकरण तुम्ही बघितलं असेल. मी ॲप तयार केलं. फेसलेस ट्रान्सफर हा कन्सेप्ट महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदा माझ्या खात्यामध्ये मी राबवली. फेसलेस ट्रान्सफर म्हणजे अ टू ड गटापर्यंत ज्याला बदल्या 3-3 वर्ष झाली, ज्याला बदली करून घ्यायची आहे, त्यांना आपले प्रेफरन्सेस द्यायचे. स्वतःचं जे काय आता एक्झिस्टिंग पोस्टिंग आहे ते सोडून त्याच्या ID वरती त्यांना ते अपलोड करायचं. त्यांना 5-6 प्रेफरन्सेस द्यायचं आणि ॲपनुसार एकदा पोर्टल बंद झाल्यानंतर ते व्हेरीफाय होईल आणि ॲपप्रमाणे त्याचा प्रेफरन्सेसप्रमाणे व्हेरिफिकेशन करून त्याचा कुठं बदली झाली हे त्याच्या ID वरनं त्याला ते ऑर्डर डाउनलोड करता येईल. त्यासाठी कुणालाही भेटायची गरज नाही, कुणाला चहाचा कप द्यायची गरज नाही. अशा पद्धतीच्या जवळपास 6,000 ते 7,000 अ टू ड गटाच्या बदल्या झाल्या. हे माझ्या खात्यातला ऐतिहासिक निर्णय आहे. इतरही निर्णय घेतले. मोफत उपचार महाराष्ट्रात कधी आतापर्यंत झालं होतं का? मोफत उपचार माझ्या 2146 हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार ही संकल्पना आणली आणि त्या दिवसापासून माझ्या OPD आणि IPD माझ्या शासकीय हॉस्पिटलमध्ये ही जवळपास 3-4पट वाढली. सावंतसाहेब, एक महत्त्वाचा प्रश्न की आपले पुतणे धनंजय सावंतसाहेब यांनी एका 2 दिवसापूर्वी प्रचार सभेच्या दरम्यान भाषणादरम्यान एक वक्तव्य केलं होतं की 19ला रवी सरांसारख्या देव माणसांची या ठिकाणी उमेदवारी कापण्यात आली आणि ओमराजे निंबाळकरांना आम्ही खासदार केलं. तर त्यावेळी त्यांनी सांगताना असं सांगितलं होतं की 2019ला ओमराजे निंबाळकरांना खासदार करण्यामागे, उमेदवारी आणण्यापासून, प्रचारापासून खासदार करण्यापर्यंत पूर्णपणे सावंतसाहेब किंगमेकर होते असं त्यांनी म्हणलं होतं. यावरती आपली नेमकी प्रतिक्रिया आहे? नाही, प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा हा इतिहास आहे. आणि त्या अनुषंगानं जे आत्ता म्हणजे जे 7 तारखेला आता माझे खासदार होतील की त्यांना त्यांची उमेदवारी मी पुढे केली आणि त्या उमेदवारीची संपूर्ण जबाबदारी तत्कालीन पक्षप्रमुखांनी सांगितलं की तुम्ही सांगाल ते उमेदवार, फक्त माझी एकच अट असेल, तो उमेदवार असेल कोण, काळा गोरा मला माहीत नाही, तुम्ही तो उमेदवार द्यायचाही, AB फॉर्म द्यायचं काम मी फक्त करणार, त्याला निवडून आणायची जबाबदारी तुमची संपूर्ण असेल. ती मी घेतली आणि त्याप्रमाणे सक्सेस करून. यावरून एक मुद्दा लक्षात येतो की आपल्या राजकीय कारकिर्दीचा थोडा इतिहास जर पाहिला, यवतमाळमधून आपण विधान परिषद लढवायची ठरवली, आपण त्या ठिकाणी आमदार व्हायचं ठरवलात, आमदार झालात, मंत्रिपद घ्यायचं ठरवलं, मंत्रिपद घेऊन दाखवलं, भूमपर्णावाशी मतदारसंघात विधानसभा लढवायचं ठरवलं, त्या ठिकाणी आमदार झालात, महायुती सरकारमध्ये मंत्रिपद घ्यायचं ठरवलं, मंत्रिपद झालात, धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी आणली, त्यांना खासदार करायचा निर्धार केला, खासदार करून दाखवलं. थोडक्यात माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही तुमचा सक्सेस रेशो जो आहे, सक्सेस रेशो राजकारणाचा, तो 100%च्या जवळपास आहे. तुम्ही जर ठरवलात एखाद्याला निवडून आणायचं, एखाद्याला पाडायचं, तर तुम्ही सांगाल तो शब्द तुम्ही काहीही करून ते सत्यात आणता. हा आपला इतिहास आहे.
यंदाही या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये अर्चनाताई पाटील यांच्या पाठीमागे आपण भाऊ म्हणून खंबीरपणे उभे आहात. तर या मतदारसंघात अर्चनाताई पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून दिल्लीत पाठवून आपण आपला सक्सेस रेशोची जी परंपरा आहे ती कायम ठेवणार का? हे बघा, मी माझी तत्व किंवा विचार हे कोणावरती लादत नाही. कारण ज्यावेळेस आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो त्यावेळेस आपण जनतेचे सेवक असतो, बरोबर आहे. आणि जनतेच्या भावना, जनतेचा विचार जो नेता सेन्स करतो, माझ्या जनतेच्या मनात काय आहे, जनतेला कुठल्या विकासाची गरज आहे, जनतेच्या अपेक्षा आपल्या नेत्याकडं काय आहेत, हे ज्याला समजतं आणि त्या भावना जाणून घेऊन मी माझे निर्णय घेतो. आणि त्याच्यामुळं महायुतीतनं जरी ठरवलं की ही जागा राष्ट्रवादीला सुटली, ठीक आहे, ज्याच्यासाठी मी धडपडत होतो, उमेदवारीसाठी आम्ही पळापळ करत होतो, कदाचित त्यांचा जो एल्गार आहे किंवा माझ्या धाराशिवकर जे आहेत 20 लाख मतदार, यांचा आवाज कदाचित ह्या नेत्यापर्यंत पोहोचला नाही. कारण ह्या ठिकाणी एक सक्षम क्रिएटर आणि विकास करणारा नेत्याची गरज आहे. आणि मला वाटतं मी माझ्या रूपानं ती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या गोष्टीला हे जनतेला भावतंय आणि जनतेचा माझ्यावरती विश्वास आहे असं माझं मत आहे. आणि म्हणूनच हा स्ट्राईक रेट जो आहे सक्सेसचा, तो मी यशस्वी करण्यात यशस्वी होतोय जनतेच्या माध्यमातून. अलग लक्षात राहिला विषय ह्या उमेदवारीचा, घड्याळाला ही जागा सुटली, नाराजी असणं साहजिक होतं. पण एक नेता म्हणून माझ्यावरती महायुतीतल्या 3 नेत्यांनी जी जबाबदारी दिली की तानाजीराव तुमच्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही आणि तुम्हाला ह्या ठिकाणी सामदाम दंड करून ह्या ठिकाणी विकासाला सामोरं जात असताना आज आपला विश्वनेता तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान बनवायचा आहे. त्यांची इच्छा आहे की नाही आम्हाला माहीत नाही, पण जनतेच्या विकासासाठी जर भारत हा अर्थव्यवस्थेमध्ये 11व्यावरनं 5व्या नंबरवरती येतो आणि 5व्यावरनं जर आपल्याला मोदी गॅरंटी म्हणून जे 3ऱ्या नंबरवर नेणार आहेत, त्यासाठी आकांक्षित जिल्हा म्हणून आपल्या धाराशिवकरांचं सुद्धा हे आद्य कर्तव्य आहे की आपला एक लोकसभेचा उमेदवार त्यांचे हात बळकट करण्यासाठी लोकसभेत पाठवणं गरजेचं आहे. आणि ह्या एकाच गोष्टीनं मी प्रेरित होऊन माझे जे काही संभाव्य उमेदवार होते, लोकशाहीच्या माध्यमातून कोणीही उमेदवारी मागू शकतो, या सर्वांची समजूत काढण्यामध्ये यशस्वी झालो. आणि जनतेला माहीत आहे की ज्यावेळेस हा माणूस एखाद्या गोष्टीनं पछाडलेला असतो म्हणजे विकासाच्या बाबतीत, तर ती गोष्ट जो बोलतो ते करून दाखवतो. त्या ठिकाणी कुठलाही मुलाहिजा ठेवत नाही. शेतकऱ्यांच्या तत्वाशी किंवा शेतकऱ्याची कोणी प्रतारणा करत असेल त्या ठिकाणी त्याच्याशी हा तडजोड करत नाही, विकासाच्या बाबतीत तडजोड करत नाही. जे बोलतो एक टाईम बाउंड प्रोग्राम देतो आणि त्या टाईम बाउंड प्रोग्राममध्ये विकासाची गंगा त्यांच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचते. हे माझ्या शेतकऱ्यांनी मतदारांनी अनुभवलेलं आहे. म्हणून माझा हा स्ट्राईक रेट आहे. आणि म्हणून माझ्या 20 लाख मतदाराच्या भावना लक्षात घेता आणि त्यांचा माझ्यावरती असणारा विश्वास बघता येत्या 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून माझा हा 20 लाख मतदार मोदी साहेबांचे हात बळकट केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आहे. सावंतसाहेब, जेव्हा शिवसेनेत बंड झालं आणि बंड झाल्याच्या नंतर इथले विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्यावरती कधी टीका केली नाही. मात्र आपण मागच्या 2-3 दिवसापासून पाहतोय निवडणुकीच्या ऐन काळामध्ये ते आपल्यावर आक्रमक पद्धतीने टीका करतायत. ते नेमकं आपल्याला टार्गेट करतायत का, किंवा ज्यावरती आपलं नेमकं काय मत आहे? नाही, आता एक लक्षात घ्या, माझे विरोधक म्हणण्यापेक्षा ते जनतेचे विरोधक आहेत. त्याचं कारण आम्ही ज्यावेळेस माजी खासदार म्हणेन मी आज आपल्या माध्यमातून 2019ला ज्यावेळेस मतं मागितली त्यावेळेस युतीतनं मतदान मागितलं होतं. एका ठिकाणी विश्वनेते नरेंद्रभाई मोदींचा फोटो होता, दुसऱ्या बाजूला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. युतीवरती आम्ही मतदान मागितलं आणि ह्या मतदारसंघामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आपला एक खासदार निवडून यावा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सभाही घेतली होती. आणि त्याचं फलित काय होतं, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून 2019ला ह्या 10वी-12वीचा पोरगा, ज्याला विधानसभेतनं सुद्धा 2014ला लोकांनी त्याची जागा घरी दाखवली होती, पाडला होता,
त्याला मी परत आणून त्या ठिकाणी 2019ला नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून, आमच्या भाजपच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून 1,28,000 मतांना त्यांना आम्ही निवडून दिलं होतं. निवडून देण्याचा किंवा लोकसभेत पाठवण्याचा उद्देश काय असतो की खासदारानं त्या पद्धतीचे तिचे कर्तव्य आणि त्याचे अधिकार वापरावे. देश पातळीवरच्या मोठमोठ्या योजना असतील, माझ्या आकांक्षित जिल्ह्यासाठी स्पेशल केस आहे आकांक्षित जिल्हा म्हणून, ह्या ठिकाणी स्वतःच्या अधिकाराचा वापर करून, खासदारकीचा वापर करून मोठमोठे प्रोजेक्ट ह्या ठिकाणी आणणं, गोरगरिबांसाठी काम करणं, ह्या ठिकाणी रोजगार निर्मिती त्या माध्यमातून उपलब्ध करून देणं, पाण्यासाठी कुठेतरी झगडणं, ही जी अपेक्षा होती ती एकही अपेक्षा हा खासदार 2019 ते 24 परिपूर्ण करू शकला नाही. आणि ती नाराजी माझ्या संपूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. आणि त्याच्यामुळं शेवटी मी जनतेचा सेवक आहे. जनतेच्या हृदयात जे आहे ते आपल्याला सांगतात, त्या पद्धतीनं आपण वागतो, त्या पद्धतीनं रिॲक्ट होतो. आणि त्याच्यामुळं त्यांनी ज्यावेळेस आम्ही हे सत्तांतर घडवून आणलं, 13 खासदार आमच्या बरोबर आले आणि जे काही निष्क्रिय खासदार होते ते त्याच ठिकाणी राहिले. निष्क्रिय अशा पद्धतीनं बोलतो की कुठलंही विकासाचं साधन नाही, कुठलीही गोष्ट विकासाच्या पद्धतीनं आतापर्यंत केली नाही, जनभावना लक्षात घेतली नाही विकासाच्या माध्यमातून. आणि आपला जिल्हा आकांक्षित आहे याच्यासाठी 1 रुपयाचंही योगदान नसलेला निष्क्रिय खासदार हा शिक्का ज्यावेळेस पडला त्यावेळेस अशा पद्धतीला आपल्याला जनता थारा देणार नाही. म्हणून फक्त भावनेची भाषा करणारा, भावनेवरती मतं मागायची अशा पद्धतीच्या ठिकाणी तो आहे त्याच ठिकाणी राहिला. आणि आता आपण पडतोय, आपल्याला आता ही लोकसभा गमवावी लागते हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस, ज्यावेळेस दिवा आपण म्हणतो विस्तारा मोठा होतो, ती ही शेवटची धडपड आहे. त्याचं मला फारसं काय आश्चर्य वाटत नाही. तेरणा साखर कारखान्याचा विषय वारंवार पुन्हा चर्चेला येतोय. काहीतरी आरोप प्रत्यारोप सुरू होते, भंगार वगैरे असे काही शब्द सुरू होते. त्या दरम्यान त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की जर तो कारखाना भंगार आहे तर मग आपण विकत का घेतात असा एक त्यांचा प्रश्न होता. आणि त्या व्यतिरिक्त त्याने एक ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा पण एक आरोप केलेला आहे. यावरती आपलं काय स्पष्टीकरण असेल? विषय तेरणेचा 12 वर्ष ह्यानं कारखाना हा बंद पाडला. ज्यावेळेस कारखाना राणा पाटील यांच्याकडून ओमराजे निंबाळकर ह्या गटाकडे गेला त्यावेळेस त्या कारखान्यामध्ये असणारे असेट व्हॅल्यू, त्या कारखान्यामध्ये असणारा साखरेचा स्टॉक, त्या कारखान्यामध्ये असणारा डिस्टलरी, इथेनॉल, मोलॅसिस ह्याचा स्टॉक किती होता हे पडताळावं. आणि हे सगळं त्यांच्या ताब्यात दिले असताना पुढचे 5 वर्षसुद्धा तो व्यवस्थित कारखाना चालू शकला नाही. ती चिमणी बंद पडली गेली आणि त्या ठिकाणी संपूर्ण परिसर जो अर्थकारणाचं एक केंद्र होतं त्या ठिकाणी महाराष्ट्रातले पहिले सहकारी 4 साखर कारखाने जे होते वसंतदादाच्या काळातले, त्यातला पहिला हा पायोनियर कारखाना होता. बरोबर आहे. आणि हा पायोनियर कारखाना ह्या धाराशिवकरांची अस्मिता आहे, स्वाभिमान आहे. अर्थकारण फक्त एकच गोष्ट ह्याच्याशी निगडीत नाही आहे. प्रत्येकाचं हृदय, प्रत्येकाचा शेतकऱ्याच्या निगडीत असणारा हा साखर कारखाना होता. त्यांची अस्मिताही ह्याच्याशी जोडलेली होती. आणि म्हणून ज्यावेळेस हा कारखाना बंद पाडला त्यावेळेस भंगार चोर, भंगार हा विक्री करणारा, हा मी परत आज तुमच्या माध्यमातून सुद्धा सांगतो. त्याचं कारण ज्या लोकांना यांनी ते भंगार विकलं तेही माणसं आज माझ्यासमोर आहेत. 2-3 त्याच्यातले व्यापारी तेही माझ्याकडे आले, साहेब आम्ही विचारले 1 कोटी 2 कोटी 3 कोटी असे भंगार आम्हाला विकले, यानं विकले, ह्याच्या नातेवाईकाने विकले, त्याच्यातले काही पार्टली विकले, अजून आमचं पैसेही अडकलेले, त्याच्याकडे आम्हाला भंगारी मिळालेलं नाही. काही गाड्या भंगाराच्या विकलेल्या पोलिसांनी जप्त केलेल्या, त्या पोलीस स्टेशनमध्येही अजून ह्या तेरणेचं भंगार पडलेलं आहे. आता मी तो का कारखाना घेतला हा जर प्रश्न ते करत असतील तर त्यांना माझं एकच उत्तर आहे. 2008ला नवीन जुनं ऐपतीनं मी कमी होतो, त्यामुळं नवं जुनं करून मी 2008ला पहिला भैरवनाथचा 1250 टनी साखर कारखाना उभा केला. त्या ठिकाणी प्रचंड विरोध होता. महाराष्ट्राचा जाणता राजा यांच्याकडनं मला प्रचंड विरोध झाला. तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टीला सामोरं जात अंगावर घेत मी तो कारखाना सुरू केला. 2008ला 1250 टनी सुरू केलेल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून आज 2024 पर्यंत भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड हा समूह जवळपास 9 साखर कारखाने चालवतोय. ह्या सगळ्यांच्या माध्यमातून 35,000 टन डेली क्रशिंग आहे आमच्या संपूर्ण ग्रुपचं. जवळपास 75 मेगावॅट आम्ही कोजन करतो आणि जवळपास
150 KLPDची डिस्टिलरी आहे, इथेनॉल आहे. आलं लक्षात. ह्या पद्धतीचा हा समूह आहे. त्या ठिकाणी जवळपास 10,000 लोकांना रोजगार उपलब्ध झाला नोकरीच्या माध्यमातून, नवसाखर कारखान्याच्या माध्यमातून. आणि माझ्या अंदाजानं जवळपास 1.5 ते 2 लाख शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा कारखाना ऊस घालण्यासाठी मिळाला. आलं का लक्षात. म्हणजे माझ्या शेतकऱ्यांच्या घरातल्या चुली पेटवण्याचं काम या भैरवनाथ शुगर वर्क्सनं केलं. बरोबर. मग हा तेरणा भंगार होता तर का घेतला, त्याच्यामागे हेच आहे. त्याचा अगोदर का डायरेक्ट तेरणा नाही घेतला, शिवशक्ती असाच बंद पडला होता वाशीचा, तो घेतला. त्या ठिकाणी तो चालू केला आणि त्या ठिकाणी आज 1,000-1,200 आज तरुण पोरं नोकरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लागले. आसपासच्या शेतकऱ्यांना एक हक्काचा कारखाना ऊस देण्यासाठी झाला. त्याच्यानंतरचा पहिला कारखाना आहेच, त्याचंही मॉडिफिकेशन झालं. त्याच्यानंतर हा तेरणा घेतला. 12 वर्ष बंद पडलेला कारखाना ज्यावेळेस विविध म्हणजे अडचणी तयार केल्या, ह्याच ओमराजे निंबाळकर आणि त्याच्या साथीदारांनी अगदी DRT साध्या कोर्टापासून हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट ह्या सगळीकडे फिरले. शेवटी सत्याचा विजय असतो, पोटतिडीक असते आणि तो निकाल माझ्यासारखा आला. आणि तो कारखाना जसा मला पोझिशन मिळालं 6 महिन्यामध्ये मी तो कारखाना तुम्हाला चालू करून दाखवला. आणि त्या ठिकाणी फक्त अर्थकारण नाही, एक हृदयाशी निगडीत असणारी एक जी काय संकल्पना होती, ह्या शेतकऱ्यांची अस्मिता होती. आज हा परिसर 36,000 सभासद ह्या कारखान्याचे आहेत. त्यांनी ज्यावेळेस कारखान्याची चिमणी पेटली, पहिली मोळी टाकली आणि क्रशिंग सुरू झालं, दिवाळीला सुद्धा एवढ्या फटाकड्या वाजल्या नसतील, एवढ्या फटाकड्या ह्या धाराशिव कळंब मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांनी वाजवल्या. आणि आज तुम्ही बघितलं असेल, तेरणेच्या माध्यमातून डायरेक्ट इनडायरेक्ट 5,000 मुलांना रोजगार उपलब्ध झाला. आणि आज जवळपास 36,000 शेतकऱ्यांचा ऊस येण्यासाठी पूर्ण दरवाजे त्यांच्यासाठी खुले झाले. आणि ती जी ढोकीची बाजारपेठ पूर्ण आज स्मशानावत झाली होती, त्या ठिकाणी लाईव्हनेस आणि त्या ठिकाणी लक्ष्मी परत नांदायला लागली. त्याच्यासाठी मी हा उपद्व्याप केला. आणि संपलेलं जे अर्थकारण होतं, ज्यांच्या चुलीमध्ये पाणी ह्याने टाकलं होतं, त्या चुली पेटवण्याचं काम ह्या तानाजी सावंतनं केलं. एक अगदी शेवटचा प्रश्न की सध्या जे आपले उमेदवार आहेत महायुतीच्या वतीनं अर्चनाताई पाटील आणि विरोधात महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर, तर तुलनेमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या संदर्भात जी चर्चा मतदारसंघात सुरू आहेत की फोनवर उपलब्ध असणारे खासदार किंवा सहज उपलब्ध होतात अशी त्यांची प्रतिमा आहे, याचा नेमका आपल्याला काही फटका बसेल वाटतो का, किंवा ते कितपत इम्पॅक्ट पडतं त्या गोष्टींचा ॲज अ खासदार म्हणून? आता ही गोष्ट माझ्या दृष्टीनं हास्यास्पद आहे. मी पहिलंच तुम्हाला डिफाईन केलं. ग्रामपंचायतचा सदस्य असेल, ग्रामपंचायतचा सरपंच असेल, तालुका पंचायतचा सभापती असेल, त्याचा सदस्य असेल, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, विधान भवनात विधान परिषदेचा आमदार असेल, विधानसभेचा आमदार असेल किंवा लोकसभेचा टॉप म्हणजे खासदार असेल, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत प्रत्येकाच्या रिस्पॉन्सिबिलिटी अँड पॉवर हे डिफाईन केलेलं आहे. बरोबर आहे. की ग्रामपंचायतचा सदस्य आणि ग्रामपंचायतचा सरपंच हे जे अधिकार काय आणि ह्याचं कार्य काय, हे जे कर्तव्य काय, हे केलेलं आहे. आमदाराचंही ते केलं आहे, खासदारच ते केलेलं आहे. आता खासदार म्हणतो की मी फोनवर तुम्हाला उपलब्ध होतो. आज तुम्ही बघितलं असेल, माझे JSPM संस्था आहे, शैक्षणिक संस्था आहे. जवळपास 100-125 कॉलेजेस मी त्या ठिकाणी चालवतो. माझी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. त्या ठिकाणी जवळपास या प्रत्येक कॉलेजमध्ये फोन घेण्यासाठी करण्यासाठी EP बॉक्सवरती कॉल सेंटरला एक आमचा क्लार्क बसलेला असतो. विद्यार्थ्याचा फोन आला ॲडमिशनसाठी, तो कॉल घेतो, प्राध्यापकाकडे देतो, प्रिन्सिपलकडे देतो, व्हाईस चान्सलरकडे देतो, रजिस्ट्रारकडे देतो. डेली नाही म्हटलं तरी आता ह्या पिरियडमध्ये 100, 200, 500 कॉल डेली येतात एका कॉलेजचे. बरोबर आहे. म्हणजे त्या कॉल सेंटरच्या क्लार्कनं कॉल घेतले आणि त्याला ॲडमिशन मिळाले असं होत नाही. बरोबर आहे. आज आपला जो खासदार, माजी खासदार म्हणेन मी ह्याला, मी कॉल घेतला आणि म्हणून कॉल घेतला म्हणजे त्याचं समोरच्याचं काम झालं किंवा काय नेचरचं काम झालं, ह्याच्यासाठी त्याचे डेफिनेशन नाही त्या खासदारचे. खासदाराचं काम हे आहे की केंद्रामध्ये ज्या मोठमोठ्या योजना आहेत, म्हणून मी पहिलं तुम्हाला क्लिअर केलं, हा आकांक्षित जिल्हा आहे. या ठिकाणी मोठमोठ्या प्रोजेक्टची, उद्योगधंद्याची गरज आहे की जेणेकरून ह्या ठिकाणी आत्महत्या जर तुम्हाला कमी करायच्या असतील, ह्या ठिकाणी दुहेरी तिहेरी रोजगार उपलब्ध करणं गरजेचं आहे. पाणी ह्या ठिकाणी आणणं गरजेचं आहे. लोकांच्या रोजीरोटीचा हा मूल मंत्र आहे, पाणी आणि रोजगार.
त्यासाठी ह्या खासदारानं 1 रुपयाचा तरी केंद्रातली योजना महाराष्ट्रामध्ये किंवा माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणली का ह्याचं पहिलं उत्तर द्यावं. अलग लक्षात. आणि म्हणून एकही योजना आतापर्यंत आणलेली नाही. फोन घेतो हे उत्तर होऊ शकत नाही. आणि जनता जी सुज्ञ आहे, धाराशिवकर सुज्ञ आहेत, फोन घेतला म्हणून मी मतदान करतो आणि गप्पा मारणारा खासदार मी पुन्हा निवडून देतो, त्यानं नाही कुठलं काम केलं तरी चालेल ह्या मताचे नाही. कारण हा आकांक्षित जिल्हा आहे, हा दुष्काळी भागातला जिल्हा आहे, हा दुष्काळी भागातला मतदारसंघ आहे. आणि ज्या ठिकाणी दुष्काळ असतो त्या ठिकाणी मोलमजुरीचं अतिशय तोटका प्रमाणात रोजगार असतात. म्हणजे ज्या पोराच्या पोटात आग असते त्याच्या डोक्यात राख असते आणि तो सुज्ञ असतो, तो ब्रिलियंट असतो, इंटेलेक्च्युअल लेवल त्याची हाय असते. त्याच्यामुळं ह्या खासदाराचे पॉवर आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय, आपण ह्याला कशासाठी निवडून दिलं होतं आणि मग हा त्याच्यात सक्सेस झाला की नाही आणि आपण यशस्वी ठरलो की नाही, आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्यासाठी काय केलं ह्याचा साधक बाधक विचार करून तो निर्णय घेणार आहे. त्यानं घेतलेला आहे. आणि येत्या 7 तारखेला तुम्हाला महायुतीला जो उमेदवार आम्ही दिला आहे, आता एक भाग झाला महायुतीतला उमेदवार. महायुतीतला उमेदवार कोण आहे? सौ अर्चनाताई पाटील. यांचं बेसिक क्वालिफिकेशन बघा, ते इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहेत. समोरचा उमेदवार फक्त भावनेवरती बोलायचं, माझा बाप मारला म्हणायचं, त्याच्यावर्षी 15-20 वर्षे राजकारण करायचं, कारण त्याच्याकडं लोकांना अपेक्षाच नाही आहे. 10वी-12वीचा विद्यार्थ्याचं व्हिजन काय असू शकतं, 10वी-12वीच्या मुलाकडे आणि अपेक्षा बी ठेवणं चुकीचं आहे ना. कारण 4 पुस्तकं वाचलेली नाहीत, नॉलेज नाही किंवा गरिबीतनं आलेला पोरगा नाही, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले हे बाळ आहे. बरोबर आहे. आम्ही जर बघितलं तर आमची तपश्चर्या, आमची खडतर वाटचाल आज आमच्या रस्त्यावरती इतके काटे होते की आमचे पाय रक्तबंबाळ झालेले आहेत. रक्तबंबाळ झालेले आहेत इन द सेन्स आम्ही ते अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळं एखाद्या गोष्टीची परिस्थितीची जाण ठेवायची हे आमच्या रक्तातच गुण आहे. कारण आम्ही ते पाऊलवाट त्याप्रमाणे चालत 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 त्याचा हायवे विकासाचा केलेला आहे. आणि त्याच्यामुळं ज्या इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आज माझ्या अर्चनाताई आहेत, मला वाटतं डेफिनेट विकासाचे मुद्दे ह्याच्यावरती वरचढ होतील आणि संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा मतदार हा विकासाच्या वाटेनं चालणार आहे. त्याच्या पुढच्या पिढ्यासाठी ह्या ठिकाणी विकास महत्त्वाचा आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी हे जे विरोध आहे हे कुठेतरी आम्हाला पुसून टाकायची गरज आहे. त्या ठिकाणी केंद्राचा निधी येणं अपेक्षित आहे, पाणी येणं अपेक्षित आहे. त्यासाठी हा धाराशिवकर लोकसभा मतदारसंघ माझ्या अर्चनाताई पाटलांना कमीत कमी 2 लाख मतांना विजय केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, ह्याची मला खात्री आहे, ह्याची मला गॅरंटी आहे. तर आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत सर यांच्या माध्यमातून धाराशिव लोकसभा मतदारसंघात नेमके प्रलंबित काय प्रश्न आहेत, आगामी काळात कुठल्या प्रकारचे विकास कामं होणं आवश्यक आहे, त्यांच्या माध्यमातून विकासाचं नेमकं विजन काय आहे याबाबत सविस्तरपणे आपण दिलखुलास त्यांच्याशी चर्चा केलो. सावंत सर, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल आणि आगामी काळात आपल्यालाही राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूयात नवीन चर्चासत्रासह. पाहत रहा लोकशाही मराठी.